पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या नेत्यांसंदर्भात करत असलेल्या वक्तव्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत आहे। त्यामुळे त्यांना पुरेसे संख्याबळ मिळणार नसल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत हे भाकीत व्यक्त केलं आहे। मोदींबरोबर जाण्याच्या चर्चेबाबत बोलताना शरद पवार यांनी कोणताही शहाणा व्यक्ती मोदींबरोबर जाण्याचं मान्य करणार नाही असं म्हणत याबाबतच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं। निवडणुकांना सुरुवात होईपर्यंत लोकांमध्ये मोदींबाबत एक चर्चा होती। लोक मोदी मोदी करत होते, पण त्यानंतर मोदींच्या भाषणामुळे लोकांची मोदींविषयीची आस्था कमी झाली असं शरद पवार म्हणाले। मोदी मला भटकती आत्मा म्हणाले, उद्धव ठाकरेंना नकली शिवसेना म्हणाले, पण लोकांना अशा प्रकारचं बोलणं आवडलेलं नाही। त्यामुळे लोकांच्या मनातून ते उतरू लागले आहेत। त्यामुळे त्यांना सरकार बनवण्यापुरतेही नंबर येतील की नाही याची शंका असल्याचं पवार म्हणाले। या परिस्थितीमुळे 400 पार वगैरे शक्य नाही। ते स्वतः 240-280 च्या दरम्यान दावा खासगी बोलताना करत आहेत। प्रत्यक्षात निवडणुका सुरू झाल्यानंतर जशी त्यांची भाषणं सुरू झाली तसा मोदींचा ट्रेड कमी होत गेल्याचं दिसून आल्याचंही पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीच्या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी भाजपाला हेच हवं होतं अशी टीका केली आहे। ते म्हणाले की हे घडलं नसतं तर आनंद झाला असता। त्यांच्या विरुद्ध हा संघर्ष उभा केला त्या व्यक्ती कधी राजकारणात किंवा समाजकारणात नव्हत्या। माझी मुलगी 3 वेळा संसदेत निवडून गेली आहे। त्याआधी राज्यसभेत ती गेली होती। पण लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे। पुन्हा एकत्र यायचं झाल्यास किंवा राजकारणात गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का असा प्रश्न उपस्थित केला। त्यानंतर त्यावरती उत्तर देताना ती वेळ येणार नाही, कारण अजित पवारांचा स्वभाव मला माहीत आहे। तो कधीच कोणासमोर हात पसरणार नाही असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे।